ब्रेकनंतर गावाकडच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता जळगावमधून एक सकारात्मक बातमी. लोकसभा निवडणुकांमध्ये सगळेच पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. पण जळगावमध्ये एका मतदारानंच मतदारांना जागृत करण्याचा विडा उचललाय. सर्वांना मी विनंती करेल की या मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा. आणि केवळ आपणच सामील होऊ नका, तर आपल्या आजूबाजूचे जे कोणते शेजारी असतील त्यांनाही सांगा, आपल्या कॉलनीमधले रहिवासी असतील त्यांनाही सांगा, आणि आपल्या उच्चित परिचित जेवढी मंडळी असेल त्यांना तुम्ही एवढं निश्चित सांगा की अरे बाबांनो, मतदान करा. आपल्या सर्वांना विदितच असेल की लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. हे एसटीचे वाहक गोपाळ पाटील असं प्रसन्न चेहऱ्यांनी मतदानाविषयी प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करतायत. सर्वांना या ठिकाणी विनंती करेल की सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील त्यांचं दैनंदिन काम सांभाळून मतदान का करा, कसं डोळे उघडे ठेवून विचारपूर्वक करा याविषयी मार्गदर्शन करतायत. या दृष्टीने प्रयत्न करावे. एसटी महामंडळातल्या सगळ्या बस कंडक्टर्सनी ही व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. कारण एक मत अमूल्य आहे, ते एक तर सरकार बदलवू शकतं किंवा ते सरकार पुनर्स्थापित करू शकतं. आपल्या भारतात जे काही मतदानाची प्रक्रिया होते, यात मतदानाची टक्केवारी वाढावी, जास्तीत जास्त लोकांनी या मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा, हा उद्दिष्ट बाळगून आम्ही ही सर्व मोहीम राबवतो. हाता आला असता, परंतु थोड्या मताने गेला. पाटील अनेक प्रवाशांना साथ घालण्यात यशस्वीही ठरलेत, तर प्रवाशांनीही आवर्जून मतदान करणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय. कंडक्टर सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं की आपल्या देशाचं जे भविष्य आहे ते आपल्या हातात आहे आणि आपण आपलं मतदान करून योग्य व्यक्तीला निवडून आणलं पाहिजे. त्यांनी जी जनजागृती केली एकदम उत्कृष्ट प्रकारे सांगितलं. कंडक्टर लोकांना खूप त्यांच्या पगार आणि त्यांच्या समस्या असून सुद्धा ते लोकांना मतदान करण्यासाठी जागृत करतायत. एक सामाजिक आपलं दायित्व ते निभवत आहेत, तर त्याच्याबद्दल कौतुक वाटतं त्यांचं. तुमच्याकडून आज जनजागृती होते म्हणजे एक आम्हाला अभिमान आहे. आणि कंडक्टरनी हे जे पद्धत सांगितली की बहुत आम्हाला तुम्ही याच्या पुढे जाऊन जनजागृती करा, म्हणजे आज अशिक्षितपणाचं हे त्यांनी आपल्याला सुशिक्षित केलेलं आहे. मतदान हा अधिकारच नाही तर कर्तव्य सुद्धा आहे. चांगल्या लोकशाहीसाठी हे कर्तव्य आपण नीट बजवायला हवं. त्यासाठी गोपाळ पाटलांसारख्या सजग मतदारांनी उचललेलं पाऊल स्वागतार्ह आहे. परंतु आधी वोटिंग करायची आणि मग राजेश भागवतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव.